रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। रखरखत्या उन्हात शरीराला थंडावा देणाऱ्या डिंकाचं सरबत कसं करायचं हे बघणार आहोत। तुम्ही म्हणाल की डिंका कुठे थंड असतो, पण डिंकाचे दोन प्रकार असतात। हिवाळ्यामध्ये आपण तेलामध्ये फुलून जो डिंक तयार करतो त्यापासून आपण लाडू तयार करतो, ते सुद्धा खूप पौष्टिक असतात। पण आज आपण गोंद कतिरापासून हे सरबत तयार करणार आहोत। हे गोंद कतिरा अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर आहे। उन्हाळ्यात ते थंडावा देण्यास मदत करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि पचन सुधारते। तुम्ही पाहू शकताय बघा, अशा प्रकारे हे गोंद कतिरा असतो। तर गोंद कतिरा आपल्याला 4 ते 5 घ्यायचे आहेत। हा गोंद कतिरा पाण्यामध्ये फुलतो आणि त्याच्याबरोबर इथे मी 1 चमचा सब्जा सीड घेतलेले आहेत, ते सुद्धा पाण्यामध्ये 1 ते 2 तास आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत। तुम्ही पाहू शकताय बघा, हा आपण डिंक जो हिवाळ्यात वापरतो याच्यापासून लाडू तयार करतात आणि हा डिंक जो आहे तो शरीराला थंडावा देणारा असतो। उष्णता कमी करण्यासाठी, त्वचा विकारासाठी, केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असतो। तर हा गोंद कतिरा इथे मी 4 ते 5 घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला याला 5 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे। 5 तासानंतर आपण सरबत आपला करायला घ्यायचा आहे। पण तुम्ही सरबत जर आधी करायचं असेल तर ह्याला रात्रभर सुद्धा भिजवून ठेवू शकता। तर तुम्ही बघू शकताय बघा, मस्त एकदम फुलला गेलेला आहे, एकदम बर्फासारखा आहे। तर हा तयार झालेला आहे, जणू काही बर्फच आहे आणि आपला सब्जा सीडसुद्धा छान फुलून आलेला आहे। तर आता आपण बघूया सरबत करायचं कसं आहे। हे गोंद कतिरा सरबत तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा दुधासोबत, ताकासोबतसुद्धा घेऊ शकता। उन्हाळ्यात तर गोंद कतिरा घेणं खूप फायदेशीर आहे। तर आता अशा पद्धतीने आपण इथे एक ग्लास घेतलेला आहे। ग्लासमध्ये आपल्याला गोंद कतिरा 2 ते 3 चमचे घालायचा आहे। त्यानंतर इथे मी सब्जा सीड घातलेले आहे 2 चमचे। त्याचबरोबर इथे मी आता गूळ घेतलेला आहे, 2 चमचे यामध्ये मी गूळ घातलेला आहे। गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। गूळ मी इथे किसून घेतलेला आहे किंवा तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ शकता। गूळ अशा प्रकारे आपण घेतलात ना तर तो पटकन विरघळला जातो, सरबतमध्ये एकदम पटकन विरघळला जातो। त्यानंतर इथे मी 7 ते 8 पाने पुदिन्याची घेतलेली आहेत। 2 चमचे आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आणि त्याचबरोबर मस्तपैकी एकदम मटक्यातलं थंडगार पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपलं सरबत रेडी झालेलं आहे। छान असं ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघा सरबत किती छान तयार झालं आहे बघा। आणि हे गोंद कतिरा सरबत ना पिण्यासाठी अतिशय टेस्टी लागतं आणि खरंच हे पिल्यानंतर शरीरात खूप थंडगार वाटतं। बाहेर कितीही उन्हाळा असेल पण शरीरामध्ये आतून खूप थंडगार आपल्याला वाटत राहतं। त्यामुळे हे गोंद कतिरा सरबत तुम्ही कशासोबतसुद्धा घेऊन बघा, नक्की ट्राय करून बघा। आता आपण बघणार आहोत दुधापासून गोंद कतिरा सरबत कसं तयार करायचं आहे। तर इथे मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला 2 चमचे सब्जा सीड घालायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये गोंद कतिरा घालायचा आहे 2 ते 3 चमचे। आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे गोंद कतिरा करू शकता। आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये रोज सिरप। रोज सिरप घातल्यामुळे शरीर तर थंड होतंच, शिवाय या सरबतला एक वेगळीच चव येते। त्यानंतर आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 चमचे आपल्याला रोज सिरप घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आवडीप्रमाणे तुम्ही इथे कलिंगड बारीक कट करून घालू शकता, म्हणजे कलिंगड घातल्यामुळे सुद्धा ह्याची चव खूप छान लागते। तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर घाला। कलिंगड घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर दोन्हीही प्रकारचे सरबत आपले इथे तयार झालेले आहेत। तुम्हीसुद्धा गोंद कतिराचं सरबत नक्की ट्राय करून बघा। गोंद कतिरा आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा ऑनलाईन तर सहज मिळून जातं। नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।